उद्धव ठाकरे, आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सन्माननीय उद्धव ठाकरे, खरं तर सच में दोघांची भाषण संपली ना, आज मोर्चा निकाला जाना चाहिए था। खरं तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता। तोंडानेच आहे ना, बस बस मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता। मराठी माणूस कसा मराठी याचं एक चित्र चारों बागी से एक साथ आता है, मोठ्या एकजुट होता प्रमाणावर है उभं राहिलं असतं और वो बड़े पैमाने पर दृश्य खड़ा हुआ होता अगर मोर्चा निकलता। माघार घ्यावी लागली, लेकिन सिर्फ मोर्चा की चर्चा ऐसी हुई थी कि सरकार को निर्णय पीछे लेना पड़ा। खरं तर आजचाही मेळावा हा खरं तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता। दरअसल आज का ये सभा शिवाजी पार्क पर, शिवतीर्थ पर होनी मैदान चाहिए, ओसंडून वाहिलं असतं लेकिन अख्खं, पण पाऊस आहे, पावसामध्ये शिवाजी सगळ्या पार्क ठिकाणी पूरी तरह से भर चुका होता लोगों से। जागा मिळत नाहीत फारशा लेकिन मुंबईमध्ये, बारिश आणि का मौसम है, मला सर्वांना इथे यावं जगह लागलं। नहीं मिलती, उभे आहेत इसलिए जो लोग इस सभागृह के बाहर है, खड़े हैं, उनकी भी मैं माफी मांगता हूँ। किसी भी विवाद से महाराष्ट्र बड़ा है, ये बात मैंने अपने एक इंटरव्यू के दरमियान कही। कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव एका व्यासपीठावरती आज येतो आहोत। बाळासाहेब ठाकरे को जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं। हमें साथ में लाने की बात आता बऱ्याच सगळे चॅनल्सचे सगळे कॅमेरे तिकडे लागले, तिकडे लागले, इकडे लागलेत। आता संध्याकाळी सगळं सुरू होईल। आता काय वाटतं, काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती? कोणी कमी हसलं का, कोणी जास्ती हसलं का, कोणी बोलतायत का? आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्येच फार रस असतो अनेकांना। खरं तर आजचा हा मेळावा, ये जो मेळावा है, घोषणा होती आजच्या मेळाव्याला जो रेडी है की कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा। माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे वेडावाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी। मेरे मराठी की तरफ, मेरे महाराष्ट्र की तरफ कोई टेढ़ी नजर मत रखो। ठरलं ना आपलं, सगळ्यात शेवटी द्यायच्या घोषणा। बसा, शांत बसा। अब नारेबाजी हा प्रश्नच अनाठाई होता, काही गरजच नव्हती।
हे कुठून अचानक हिंदीचं आलं मला काही कळलं नाही मला. इसकी कोई जरूरत ही नहीं थी. ये हिंदी को लेकर शिकायत इतना आणि हिंदी जो सरकार उत्साहित थी समझ में नहीं आई. कोणासाठी हिंदी? त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही. हिंदी किसके लिए हिंदी? आप छोटे बच्चों के साथ जबरदस्ती कर रहे हैं. कोणाला विचारायचं नाही, शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही, कोणाला काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार. किसी से पूछना नहीं, कोई शैक्षणिक लोगों से तुमच्या पूछना हातात नहीं. सत्ता बस असेल. हमारे पास सत्ता है तो हम कुछ ती भी लाद विधान भवनात. देंगे. तुम्हारे पास सत्ता होगी लेकिन आमच्याकडे वो सत्ता विधान आहे भवन में होगी. रस्त्यावर. लेकिन हमारे पास जो सत्ता है वो सड़कों की सत्ता है. एक पत्र लिहिलं, 2 पत्र लिहिली, एक पत्र लिखा दादा हमने, भुसे माझ्याकडे आले. 2 पत्र लिखा हमने. उसके बाद मंत्री दादा भूसे मेरे मला पास आए. म्हणाले की आम्ही काय म्हणतो एवढं समजून तर घ्या. वो कहने एवढं लगे काय कि हम म्हणतोय क्या ना, कहना ऐकून तर चाहते घ्या. हैं ये तो समझिए आप पहले. म्हटलं दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही काय सांगता ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही. मैंने उनको कहा कि दादा भूसे आप जो बोल रहे हैं मैं सुनूंगा लेकिन मराठीच्या समझूंगा विषयामध्ये नहीं. त्याच्यात तुम्ही तिसरी भाषा लादताय. त्रिभाषा सूत्र. कुठलं त्रिभाषा सूत्र आणलं? आप त्रिभाषा त्रिभाषा सूत्र ज्या वेळेला आलं लाद रहे ते हैं. फक्त कहाँ से आया है ये? सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य ये सरकार, सेंट्रल केंद्र गवर्नमेंट की सरकार आणि तरफ से राज्य आया है. सरकार यांच्यामधल्या दुव्यासाठी म्हणून हे त्रिभाषा सूत्र फक्त आणलं. आज कोर्टातही नाही. तुम्ही हायकोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा, इंग्रजीमध्ये सगळ्या गोष्टी होतात. कुठे आहे त्रिभाषा सूत्र? मग मला सांगायला लागले म्हणे हायकोर्ट, सुप्रीम केंद्रीय कोर्ट, शिक्षण कहीं तो धोरणामध्ये, त्रिभाषा सूत्र त्या धोरणातही नहीं. नाही केंद्राच्या शिक्षण धोरणात, इतर कोणत्या राज्यातही नाही. ये किसी और राज्य में भी नहीं है. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला तरी दक्षिणेची राज्य तर हिंग लावून विचारत नाही त्यांना. महाराष्ट्र में ही इन्होंने महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. जब महाराष्ट्र उठता है त्याशिवाय का माघार घेतली? क्या होता है ये राज्य सरकार को पता चल गया. तभी इन्होंने विनाकारण ये कानून पीछे लिया. मी त्याशी त्या भुसेंना सांगितलं, म्हटलं मला सांगा उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश कोणती तिसरी भाषा आणणार आहे? मुझे बताइए उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश में कौन सी पाहिजे. चीज की भाषा सीख रहे हैं लोग? गंमत बघा, हिंदी भाषिक राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या मागास आणि हिंदी न बोलणारी जी राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या प्रगत, आणि वर आम्ही हिंदी शिकायचं. जो हिंदी बोलने वाले राज्य नहीं है वो आर्थिक रूप से प्रगति पर है और फिर हमें कहते हैं कि हिंदी सीखो. जे हिंदी बोलत नाहीत त्या राज्यांमध्ये, हिंदी बोलत असलेल्या राज्यांमधनं नोकरी धंद्यासाठी लोक इकडे येत आहेत आणि हे म्हणतात हिंदी शिका. कोणासाठी शिकायचं? हिंदी बोलने वाले राज्यों से लोग नौकरी धंधे के लिए हमारे पास आ रहे हैं और हमें कह रहे हैं कि हिंदी कोणासाठी सीखो. शिकायचं? हिंदी भाषेबद्दल मला वाईट नाही वाटत. भाषा कोणतीही श्रेष्ठच असते, उत्तमच असते. भाषा से लेके मुझे कोई तमिळ असेल, पंजाबी असेल, नहीं है. बंगाली असेल, हिंदी असेल, भाषा सब कुठची असेल, श्रेष्ठ एक भाषा ही उभी होता है, करायला चाहे वो हिंदी हो, प्रचंड तपश्चर्या लागते. मराठी हो, गुजराती हो, लोकांची मेहनत बंगाली असते. हो. एक लिपी उभी एक करायला भाषा खूप बनाने प्रचंड में ताकद लागते. बहुत लोगों की मेहनत लगती है. अशाच भाषा काय उभ्या राहत नसतात. आणि हे भाषेचं नवीन कुठून आणलं? त्याशी ते अमित शहा म्हणाले ज्याला इंग्रजी येतं त्याला पुढे म्हणे लाज वाटेल, म्हणे मला इंग्रजी येतं. अरे तुम्हाला नाही येत? उस दिन अमित शाह ने कहा कि जिन्हें अंग्रेजी आती है उन्हें शर्म आनी चाहिए. जो अंग्रेजी में बात करते हैं उन्हें शर्म आनी चाहिए. या संपूर्ण हिंद प्रांतावरती 125 वर्ष, 1400 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. 1400 वर्ष
संपूर्ण हिंद प्रांत में 84 वर्ष मराठा लोगों ने राज किया है। क्या हमने मराठी लादा है? प्रदेशवरती, राजस्थानवरती, पंजाबवरती, इतर सगळ्या प्रांतांवरती जिथे जिथे म्हणून अटोक पर्यंत पोहोचले होते मराठा साम्राज्य। क्या गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, अरे हिंदी भाषा जगहों पर हम लोगों ने राज किया है, लेकिन क्या हम लोगों ने इन किसी भी राज्यों पर मराठी लादी है क्या? कशासाठी आणि कोणासाठी आणि काय करायचे नेमकं? किसके लिए और किस वजह से ये कानून लाए थे समझ में नहीं आया। यांनी फक्त चाचपडून पाहिलं, चाचपडून। मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडंसं भाषेला डिवचून बघू। महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू। मुंबई को स्वतंत्र करने की चाल है, उसके पहले इस तरह से कोणाची माय वेली आहे तरी महाराष्ट्राला हात घालून दाखवा, मुंबईला हात घालून दाखवा। अलग करने की कोशिश कर रहे हैं। देख रहे हैं कि महाराष्ट्र कैसे रिएक्ट करता है। लेकिन मैं कहता हूं कि मुंबई को हाथ लगा के दिखाओ तो। क्या मजाक वाटला काय? ये कोई मजाक है क्या? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत। काही अंगावरती लादायचा प्रयत्न करता आणि मग आता माघार घेतली ना। हमारे शरीर पर आने की कोशिश करते हो, लेकिन अब पीछे लेना पड़ा ना तुम्हें। सगळं प्रकरण वेगळ्या ठिकाणी म्हणजे कुठे? ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, बरं मग पुढे? अब ये कह रहे हैं कि इनके बेटे और बेटियां इंग्लिश मीडियम में पढ़ रहे हैं। देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले। देवेंद्र फडणवीस खुद अंग्रेजी इंग्लिश मीडियम में पढ़कर मुख्यमंत्री हो गए। अहो कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत, याद्या आहेत आमच्याकडे। ये हमारे ऊपर आरोप लगा रहे हैं, लेकिन हमारे पास पूरी लिस्ट है कि इनके त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्यांना हिंदी आहे का? कहाँ विदेश में पढ़ रहे हैं, सबकी लिस्ट है मेरे पास। हे असले प्रश्न महाराष्ट्रात विचारले जातात। आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो। आम्ही मराठी मीडियम मध्ये शिकलो, हो शिकलो। आमची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, हो शिकली। मैं मराठी मीडियम में पढ़ा, केला त्यांना मराठीचा पुळका कसा, हे इंग्रजी मीडियम। मेरे बच्चे इंग्लिश मीडियम में पढ़े, हाँ पढ़े हैं। इन्होंने सवाल माननीय बाळासाहेब ठाकरे पैदा किया कि इनके बच्चे खुद अंग्रेजी मीडियम में पढ़े हैं। मैं आपको बता दूं कि सम्माननीय बाला साहब ठाकरे और मेरे पिता श्रीकांत ठाकरे इंग्लिश मीडियम में पढ़े थे। लेकिन क्या आप इन पर सवाल उठा सकते हैं? इनके मराठी पर सवाल उठा सकते हैं क्या? लाल कृष्ण अडवाणी सेंट पैट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूल मध्ये शिकले। क्रिश्चियन मिशनरी शंका घेऊ का त्यांच्या? स्कूल में पढ़े हैं, तो क्या हम उनके हिंदुत्व पे शक करें? अडवाणी कॉन्वेंट स्कूल में पढ़े हैं अडवाणी। दक्षिण भारतामध्ये बघा, दक्षिण भारत में देखिए, तमिळच्या प्रश्नावरती, तेलुगूच्या प्रश्नावरती कडवटपणे समोर उभे राहतात। तेलुगु के प्रश्न पर सब लोग तुम्ही कुठे शिकलात खड़े हो जाते हैं। उनसे कोई पूछता नहीं कि तुम्हारे बेटे किस मीडियम में पढ़े हैं। उद्या मी हिब्रू भाषेत शिकीन आणि मराठीपणाचा कडवट अभिमान बाळगीन, काय प्रॉब्लेम आहे? कल मैं हिब्रू भाषा सीखूंगा, लेकिन मराठी को लेकर अभिमान रखूंगा, तो इसमें आपको दिक्कत है क्या? इंग्रजीमध्ये मी अगदी थोडक्यात यादी आणली आहे। दक्षिण भारतातील इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते: जयललिता दोवेंतो इंग्लिश मीडियम स्कूल, स्टॅलिन इंग्लिश मीडियम स्कूल लायला, कनिमोझी प्रेझेंटेशन, जयललिता
स्टैलिन, कनिमोजी, डॉन बॉस्को, चंद्रबाबू नायडू, उदयनिधि, ये सब अंग्रेजी स्कूल में ही पढ़े हैं। उपमुख्यमंत्री शिक्षण सेंट ॲन, नारा लोकेश, NTRचा नातू चंद्रबाबूंचा मुलगा स्टॅनफोर्ड स्कूल, कमल हसन सांथोम हायस्कूल, अभिनेता विक्रम मॉटफोर्ड स्कूल, अभिनेता सूर्या इंग्लिश मीडियम, AR रहमान आधी पद्मशेषाद्री बालभवन आणि नंतर मद्रास क्रिश्चनी हायस्कूल। परवा दिवशीचा एक प्रसंग सांगतो। एका व्यासपीठावरती तामिळनाडूमध्ये AR रहमान व्यासपीठावरती उभे होते, काहीतरी कार्यक्रम होता, त्या बाई तामिळमध्ये बोलत होत्या। तमिलनाडु में कार्यक्रम में AR रहमान, त्याच्यावरती रहमानने तिच्याकडे असं बघितलं, बोलला हिंदी। कार्यक्रम में मंच पे उपस्थित थे, उसमें एक महिला एकाएक हिंदी बोलने लगी, जिसके बाद AR रहमान ने तुमचा कडवटपणा हे तुम्ही शिक्षण कुठे घेतले याच्यावरती नसतो, तो कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो। माननीय बाळासाहेब इंग्रजी मीडियम मध्ये शिकले, इंग्रजी वर्तमान बाला साहब ठाकरे इंग्लिश स्कूल में पढ़े, इंग्लिश न्यूज़पेपर में काम किया। असावा लागतो। माननीय बाळासाहेब इंग्रजी मीडियम मध्ये शिकले, इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये व्यंगचित्र काढायचे, पण मराठीचा अभिमान याच्या बाबतीत कधी तडजोड नाही केली। बाला साहब ठाकरे इंग्लिश मीडियम में पढ़े और इंग्लिश न्यूज़पेपर में वो कार्टूनिस्ट थे, लेकिन मराठी का अभिमान एक भाषा सगळ्यांना बांधून ठेवते। कुठची एक भाषा? आजपर्यंत काय वाकडं झालं? ये कह रहे हैं कि एक भाषा में सबको आपल्या संरक्षण खात्यामध्ये घ्या, आपल्या संरक्षण खात्यामध्ये जेवढी रेजिमेंट्स आहेत, मी फक्त तुम्हाला नावं वाचून दाखवतो। मद्रास रेजिमेंट आहे, राजपुताना रायफल्स आहे, राजपूत रेजिमेंट आहे, डोगरा रेजिमेंट आहे, सीख रेजिमेंट आहे, जाट रेजिमेंट आहे, पॅराशूट रेजिमेंट आहे, पंजाब रेजिमेंट आहे, ग्रेनेडियर्स आहेत, सीख लाईट इन्फंट्री आहे, मराठा लाईट इन्फंट्री आहे, गढ़वाल राइफल्स आहे, कुमाऊं रेजिमेंट आहे, आसाम रेजिमेंट आहे, बिहार रेजिमेंट आहे, महार रेजिमेंट आहे, जम्मू काश्मीर राइफल्स आहे, जम्मू आणि काश्मीर लाईट इन्फंट्री आहे, नागा रेजिमेंट आहे, गोरखा रायफल्स आहे, गोरखा रायफल्स आहे, त्याच्यानंतर लडाख स्काउट्स आहे, अरुणाचल स्काउट्स आहे, सिक्कीम स्काउट्स आहे। इतक्या राज्यांच्या आज आपल्या संरक्षण खात्यामध्ये लोक आहेत आणि इतक्या रेजिमेंट्स आहेत। शत्रू दिसला की एकत्र तुटून पडतात ना। भाषेचा प्रश्न येतो कुठे? इतने सारे राज्यों के लोग अलग अलग रेजिमेंट्स में हैं, लेकिन जब देशामध्ये जेव्हा भाषावर प्रांतरचना झाली तीच या गोष्टींसाठी आक्रमण करते हैं ना, भाषांचे होते म्हणून भाषा को लेकर एक या सगळ्या गोष्टी प्रश्न ही कहाँ उठता है? कशासाठी सुरू केल्यात? काय याच्या मागचं राजकारण? आत्ता सांगून ठेवतो। इसमें इसके पीछे राजनीति और क्या राजनीति है? महाराष्ट्रामधला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आला। आज पूरे महाराष्ट्र में लोग मराठी बनकर एक साथ आए हैं। मी काय सांगतोय नीट ऐका। याचा पुढचं राजकारण ह्यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील। अब इसके आगे जातीचा कार्ड खेळायला अब आपको फिर से जातियों में विभाजित करेंगे। कधी एकत्र येऊ देणार नाहीत। मराठी लोगों को एक साथ कभी ये आने देना नहीं चाहते। अब इस मुद्दे पर जब एक साथ आए हैं तो आगे ये लोग आपको विभाजित करेंगे जातियों में। मीरा भाईंदर में एक व्यापारी को कान के नीचे मारा। पण एवढंही आपल्याकडे काही जे चॅनल मध्ये मराठी नाही इतर चॅनल मध्ये हिंदी आणि याच्यात गुजराती माणसाला मारला। कुठच्या गुजराती माणसाला मारला? बाचाबाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला, इकडचा मराठी निघाला, त्याच्यामध्ये काय गुजरात्यानं मारलं का? केवढे व्यापारी आहेत? अजून तर काहीच केलेलं नाही। हिंदी चैनल्स दिखा रहे हैं कि गुजराती को मारा। अरे आपस की लड़ाई थी, आपस की लड़ाई में एक दूसरे को मार दिया, उसमें कोई गुजराती निकल गया, कोई मराठी निकल गया, तो इसका मतलब ये थोड़ा ही है कि गुजराती को मारा है। बात नहीं, विनाकारण उठसूट काय मारामारी करायची गरज नाही, मारायची गरज नाही। मराठी आनी चाहिए, इसमें कोई शक नहीं, खाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही, लेकिन बिना बात का किसी को मारपीट नहीं करना चाहिए। लेकिन कोई अगर नाटक करे तो कान के नीचे मारना ही चाहिए।
लेकिन गलती सामने वाले की होनी चाहिए, और जब मारो तो उसका वीडियो मत निकालो। आपल्या आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे, कळलं का? सिर्फ आपस में ही एक दूसरे को बताओ। मारणारा कधी सांगत नसतो, मार खाणारा सांगत असतो मला मारला म्हणून, त्यांना सांगू देत। पण याचा अर्थ जो मार खाया है उसको बोलने दो कि मुझे मारा है। अनेक लोक आहेत, अनेक गुजराती लोक आहेत, माझ्या अनेक परिचयाचे आहेत, माझे एक मित्र आहेत नयन शाह म्हणून, त्याला मी गुजराती म्हणतो। तुमचा विश्वास मेरे कई मित्र गुजराती हैं, एक मेरा दोस्त है उसको मैं गुजराती बोलता हूँ क्योंकि वो शिवाजी पार्क अप्रतिम मराठी बोलता है। फोन लावून पु ल देशपांडे ऐकणारा गुजराती आहे। मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हे मराठीचं बाळकडू, आमच्यासाठी ते बाळकडूच होतं। मी मागे एक प्रसंग सांगितला होता, आज मुद्दा म्हणतो प्रसंग सांगतो आपल्याला की हे आमच्या धमन्यांमध्ये आलं कुठून। मी एवढा हमारे संविधान में आया कहाँ से ये आपको बताता हूँ। लहानपणापासूनचे अनेक प्रसंग आहेत माननीय बाळासाहेबांबरोबरचे, बचपन से लेकर आज तक बाला साहब के साथ कई प्रसंग हैं। और तो 1999 सालचा आहे। प्रसंग ऐसा है जब मैं जिसे मैं भूल नहीं सकता हूँ। 1990 साल था। भारतीय जनता पक्षाची युती सरकार येणार नाही अशी परिस्थिती होती। शिवसेना भारतीय जनता पार्टी की सरकार आएगी या नहीं आएगी इस तरह की स्थिति बनी हुई थी। पक्ष स्थापन केला होता। पवार साहब ने तब राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की स्थापना की थी और अलग अलग लढे थे। शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या त्या वादामध्ये काहीच होईना, दिवसामागून दिवस चाललेत परंतु काही होईना। शिवसेना और भारतीय जनता पार्टी में जो अनबन चल रही थी उसका कोई निष्कर्ष निकल नहीं रहा था। तो दुपारची वेळ होती, अचानक 2 गाड्या लागल्या। कई दिन निकल गए। एक दिन मातोश्री में मैं बैठा था, तभी दोपहर में 2 गाड़ियां आई, 3:30-4 बज रहे होंगे। ते जरा वेळेला नाव विसरतो, कोणाचं कोण तो जावडेकर, प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली, मला म्हणाले प्रकाश जावडेकर और कुछ लोग आए और मुझसे कहा कि बाला साहब ठाकरे से मिलना है। मैंने कहा कि अभी मिलेंगे नहीं, दोपहर का समय है। उन्होंने कहा कि अर्जेंट है। मैंने कहा कि नहीं मिलेंगे वो। बोलायचं काम करतो म्हटलं, काय मैंने उनसे पूछा कि विषय क्या है। मुख्यमंत्री पदाचा विषय झालेला आहे। म्हटलं अच्छा, अरे वा। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री पद का विषय है। यांना दोन्ही बाजूने आम्ही ठरवलंय की त्यांना मुख्यमंत्री करायचं, एवढं फक्त बाळासाहेबांना सांगायचं। उन्होंने कहा कि सुरेश दादा जैन को हम मुख्यमंत्री बनाएंगे। आम्ही अरे तुरेमध्ये बोलायचो म्हणून मी हाक मारली, म्हटलं हे काका गाढ झोपले होते, म्हटलं काका उठ, हे काका उठ। माझ्या बघितलं माझ्याकडे, काय रे म्हटलं, नाही ती सगळे जावडेकर बरं। मग मैंने उनको बताया कि जावडेकर आए हुए हैं। मंत्रिपदाचा विषय झालाय म्हटलं, कह रहे थे मुख्यमंत्री पद का विषय सुरेश दादा लिया है। याला मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही जणांनी सांगितलं की करायचं म्हणून। मैंने बाळासाहेब ठाकरे को बताया कि सुरेश दादा जैन जाऊन सांग मुख्यमंत्री महाराष्ट्र बनाने पर मराठीच होईल, दुसरा कोणी होणार नाही। तब बाला साहब ठाकरे ने कहा कि उनको जाके बता दो कि महाराष्ट्र का मुख्यमंत्री मराठी होगा और कोई नहीं। कळलं की या माणसाने सत्तेवर लाथ मारली। तभी मुझे लगा कि मराठी के लिए संस्कार ज्या पोरावरती झाले अभिमान है। तो मराठीसाठी मुख्यमंत्री पद को उन्होंने लात मार दी। बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील, महाराष्ट्र मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही। सब कुछ होता रहेगा, लेकिन महाराष्ट्र में मराठी भाषा और मराठी माणूस को लेकर कोई भी समझौता बर्दाश्त नहीं होगा। आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे।
पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही, परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी. आगे क्या होने वाला है मुझे पता नहीं, लेकिन माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं मराठी को लेके ये जो एकजुटता है वो जारी रहनी चाहिए. आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद.